Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World. Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World. Perfect destination for every occasion. नमस्कार, मी हर्षदा परब. तुम्ही पाहताय हे मुंबई तक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आघाड्या कशा होतील याच्याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. ती सुरू राहणारच आहे जोपर्यंत या युती आघाड्या निश्चित होत नाहीत तोवर. पण अगदी निवडणुकांच्या तारखा समोर येण्याच्या आधी स्थानिक पातळीवरचं राजकारण मात्र वेगाने बदलताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक तुम्हाला आठवत असेल तर महाविकास आघाडीसाठी आव्हान ठरलं होतं तो सांगली लोकसभा मतदारसंघ. तिथं झालं असं होतं ते म्हणजे की विशाल पाटील यांना काँग्रेसकडनं उमेदवारी हवी होती, ती मिळाली नाही. कारण तिथं ठाकरेंनी ती जी जागा आहे सांगली लोकसभेची ती अट्टाहासानं आपल्याकडे घेतली. चंद्रहार पाटलांना तिथनं उमेदवारी दिली. ठाकरेंनी उमेदवार दिला तो मवियाचा उमेदवार म्हणून तिथं निवडणुकीच्या रिंगणात उतरला खरा, पण इथं विशाल पाटलांनी सुद्धा बंड केलं आणि अपक्ष उमेदवारी करण्यासाठीचा त्यांनी निर्णय घेतला. अर्थात या अपक्ष उमेदवाराला तिथनं काँग्रेसनं छुपी मदत केली आणि त्यानंतर जाहीरपणे ही छुपी मदत केल्याचं कबूल सुद्धा केलं विश्वजित कदमांच्या माध्यमातून. ही गोष्ट आपण पाहिली तर सांगलीचा पॅटर्न तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बराच चर्चेत राहिला होता. अगदी संपूर्ण अखंड महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं हे राजकारण सर्वाधिक गाजलं होतं. आणि आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथं सांगलीमध्ये लोकसभेसारखाच एक वेगळा पॅटर्न होत असल्याचं पाहायला मिळतंय. एक वेगळा पॅटर्न तिथं आकार घेतो आहे असं पाहायला मिळतंय. एक वेगळीच अशी घुसळमिसळ झालेली आघाडी जी आहे ती आकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे जर आपण पाहिलं तर या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं पाहिलं तर संजय काका पाटील हे तिथनं उमेदवार होते भाजपचे. संजय काका पाटील ते हेच आहेत की ज्यांच्यासाठी तिथं ज्या पद्धतीनं भाजपनं पुढाकार घेतला, महत्त्वाचे मोठे नेते आले आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना सगळी ताकद पुरवण्यात आली, पण त्यांचा पराभव झाला. याच संजय काका पाटलांनी आता भाजपकडनं काहीशी वैचारिक फारकत घेत तिथं एक वेगळी आघाडी सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. मग पत्रकार परिषदांच्या माध्यमातून, आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची ही आघाडी आकार घेत असल्याचं म्हटलं जात आहे. नेमका सांगलीमध्ये कुठल्या आणि कशा पद्धतीचा पॅटर्न आकार घेतोय आणि त्याचा परिणाम सांगलीच्या राजकारणावर कसा होईल आणि सांगलीतल्या या पॅटर्नचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होईल हा सध्या चर्चेचा विषय आहे. आणि याच्याबद्दलच राजकीय विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचंय. सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक हनुमंत मोहिते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, सगळ्यात पहिले तर हे संजय काका पाटलांनी वैचारिक फारकत भाजपशी घेतली आहे म्हणजे काय आणि तिथं त्यांनी एक वेगळ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या अनुषंगाने शड्डू ठोकला असं म्हटलं जातंय. सांगलीच्या राजकारणात याची चर्चा आहे. नेमकं काय घडतंय? काका पाटील हे गेली 10 वर्ष भाजपचे खासदार होते आणि यावेळेला सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विशाल पाटलांनी लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. अर्थात विशाल पाटील हे अपक्ष होते आणि संजय काका पाटलांना भाजपमधनं अंतर्गत सुद्धा काही त्यांच्या विरोधकांनी थोडा विरोध केला आणि त्यानंतर मग म्हणजे जे इथले जे भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची क्लिप पण व्हायरल झालेली, त्यांना विरोध करून विशाल पाटलांना मतदान करण्याची आणि त्याची गंभीर दखल सुद्धा भाजपच्या वरिष्ठांनी घेतलेली होती. तर त्यानंतर मात्र संजय काकांचा या अंतर्गत सगळ्या गटबाजी, भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि त्यांच्यावरच्या नाराजीमुळे आणि बऱ्याच सगळ्या आणि एक वातावरण विशाल पाटलांच्या बरोबर झाल्यामुळं संजय पाटलांचा पराभव झाला. मात्र संजय पाटलांनी लोकसभेनंतर पुन्हा ज्या वेळेला विधानसभेची वेळ आली त्यावेळेला तिथनं उमेदवारी त्यांच्या मुलाला द्यायची किंवा त्यांना द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेला ती जागा होती शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे, म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीची जागा होती आर पाटलांच्या गटाची ती. त्यानंतर मग संजय काका स्वतः त्यातनं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं तिथून इलेक्शन त्यांनी लढवली आणि आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर मात्र ते अजितदादांच्या गटात फारसे रमले नाहीत. त्यांची इच्छा होती भाजपमध्ये यायची आणि त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे संजय काका पाटील हे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत. त्यांचे एक गुरु आहेत उत्तराखंडला वगैरे, तर तेच गुरु हे योगी आदित्यनाथ आणि अमित शहाचे आहेत. त्यामुळे ते गुरुबंधू म्हणून आणि सांगलीमध्ये जे आपलं मच्छिंद्रनाथांचं एक स्थान आहे तिथं सुद्धा योगी आदित्यनाथ येतात. त्यामुळे हे सगळे गुरुबंधू म्हणून एकत्र असतात. त्यामुळे त्यांचे संबंध आहेत सगळे आणि त्यामुळे ते त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा पुन्हा इच्छा होती. पण स्थानिक पातळीवर चंद्रकांतदादा पाटील यांचा त्यांना विरोध होता. इथल्या काही गोपीचंद पडळकरांचा संजय पाटलांना विरोध होता
आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो प्रवेश लांबला आणि या सगळ्याला कंटाळून शेवटी संजय काकांनी स्वतःची आघाडी स्थापन करायचा निर्णय घेतला. म्हणजे परवाच त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं आता कार्यकर्ते हाच माझा पक्ष आहे आणि इथून पुढे मी आता माझी लोकसभा आणि विधानसभा झालेली आहे, आता ही निवडणूक असती जी स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि मी आता कार्यकर्त्यांसाठी लढणार. आता मला काय, मी 2 वेळा खासदार 1 वेळा आमदार झालोय, त्यामुळे मला आता काय पदाची अपेक्षा नाहीये, आता तुमच्यासाठी मी लढाई करणार असं म्हणून त्यांनी आजच तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात, शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केलंय. ऍक्च्युली आपण पाहिलं तर संजय काकांची इतिहासच हा आंदोलनाचा राहिलेला आहे. म्हणजे आर पाटलांच्या विरोधात तगड्या नेत्या विरोधात त्यांनी आव्हान देताना अतिशय 4000-3000 अशा फरकानं त्यांचा पराभव झालाय. तर अतिशय लढाऊ नेतृत्व आणि शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, म्हणजे त्यांचा बैलगाडी मोर्चा असेल, मुंडन आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं त्यांनी केलेत. तर आत्ताही त्यांचा पुन्हा एकदा तेच संजय पाटीलांचा तो पिंड पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी आज तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये एक चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतात आणि ते थेट भाजपच्या सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळं हे जे राजकारण आहे, तर हे राजकारण फार इंटरेस्टिंग सगळ्या वळणावर आहे आणि यामुळं मग सगळ्यांची चर्चा सध्या सुरू आहे. हर्षदा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संजय काका पाटील हे स्वतःच्याच पक्षाच्या, म्हणजे आता त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्यांना पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच स्वतः ज्या पक्षातनं ते होते त्या पक्षाच्या विरोधामधली भूमिका आता त्यांची घेताना ते पाहायला मिळतात. पण याच अनुषंगानं सांगलीमध्ये एक वेगळा पॅटर्न तयार होतो आहे किंवा आकार घेतो आहे असं म्हटलं जात आहे. फक्त संजय काका पाटील नाही तर इतरही काही पक्षातले जे नेते, लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा आता तिथनं उड्या मारायला सुरुवात केलेली आहेत आणि अविश्वसनीय अशा या उड्या असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचे नेते पदाधिकारी हे काँग्रेसमध्ये जात आहेत, काँग्रेसचे नेते पदाधिकारी हे तिथं शिवसेनेमध्ये जात आहेत. नेमका हा सांगलीचा कशा पद्धतीचा पॅटर्न आकार घेतोय, काय आहे हा पॅटर्न? सांगलीचा पॅटर्न आता 180 अंशाचा पॅटर्न म्हणून असं त्याला म्हणावं लागेल. कारण मागच्या निवडणुकीत जे लोक होते ते बरोबर 180 डिग्रीमध्ये परत ह्या बाजूला दिसतात. असं सांगलीचा पॅटर्न आता सध्या उदयास नवीन येतोय. म्हणजे आपण 2019ला पाहिला असेल तर 2019ला संजय काका पाटील, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर अशी लढत आपल्याला 2019 साली झालेली होती. त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, संजय काका भाजपचे उमेदवार होते आणि विशाल पाटील हे स्वाभिमानीचे उमेदवार होते. तर पुढच्या काळामध्ये मात्र गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये आले. म्हणजे वंचित आघाडी त्यांनी सोडली, पुरोगामी विचारधारा, शाहू फुले आंबेडकर विचारधारा सोडून ते थेट भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये विधान परिषदेची आमदारकी त्यांनी घेतली आणि नंतर आताच्या 2024च्या इलेक्शनमध्ये ते जतमधनं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता जे विशाल पाटील होते ते त्यांनी पुन्हा स्वाभिमानीतून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये 2024ला त्यांनी तिकीट मागितलं, ते तिकीट त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली यावेळेला. आणि या उमेदवारीला कुणी विरोध केला, म्हणजे कुणी अशी चर्चा होती त्यावेळी की जयंत पाटलांनी इनडायरेक्टपणे चंद्रहार पाटलांना मदत करून त्यांना ती उमेदवारी मिळू नये अशी व्यवस्था केली, अशी त्यावेळी चर्चा होती. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदमांनी थेट किंवा प्रत्यक्ष अशा आरोप जयंत पाटलांच्यावर वेगळ्या पद्धतीने केलेले होते. आता हे झालं 2024च्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकरांनी परत संजय काकांचा प्रचार केला आणि मग संजय काका आणि गोपीचंद बरोबर आले. बरोबर आहे, म्हणजे हे 180 डिग्रीतनं पुन्हा वातावरण 24 आपल्याला बघायला मिळालं. आता काय झालं, 24 नंतर पुन्हा आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता शरद लाडांनी ते पुरोगामी म्हणून जी डी बापूंचे जे नातू आहेत ते त्यांनी खरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारमध्ये असताना म्हणजे त्यांनी पाठिंबा दिलेला होता चंद्रहार पाटलांना, म्हणजे त्यांनी अधिकृतपणे, म्हणजे चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यावेळेला, पण ते नातेवाईक आहेत विशाल पाटलांचे, म्हणजे प्रतीक पाटलांचे नातेवाईक आहेत ते, पण त्यांनी मदत मात्र केली संजय काका पाटलांना त्यावेळेला शरद लाडांनी. तर आता ते शरद लाड भाजपमध्ये आलेले आहेत आणि सांगली विधानसभेमध्ये भाजपकडनं उभे राहिले हे तुमचे सुधीर गाडगीळ उभारलेले आणि त्यांना काँग्रेसच्या उमेदवारांनी टक्कर दिली ते पृथ्वीराज पाटील यांनी. आणि ज्या पृथ्वीराज पाटलांना तिकीट मिळवण्यासाठी खूप मोठी वर दिल्लीचं लॉबिंग करायला लागलं आणि त्यावेळेला जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली आणि जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर जयश्री पाटलांच्या स्टेजवर विशाल पाटील स्वतः गेले आणि आज ते पृथ्वीराज पाटील काँग्रेसकडनं जे उभारले ते आणि जयश्रीताई पाटील ज्या दादा घराण्याच्या सून आहेत त्या, ते दोघे आज भाजपमध्ये आहेत. म्हणजे आज ते भाजपमध्ये आहेत
आणि ज्या संजय काकांनी त्यावेळेला भाजपकडे इलेक्शन लढवली ते आता विरोधी गटात आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काल ज्यांनी एकमेकाचा प्रचार केला, एकमेकाच्या विरोधात बोलले, ते आज एकमेकाच्या बाजूने आहेत, आणि जे काल एकमेकाच्या विरोधात होते ते एकमेकाच्या बाजूने आहेत. म्हणजे तिघं जे उमेदवार आहेत सांगलीचे, ज्यांनी एकमेकांच्यावर टीका केली, एकमेकांवर खूप मोठ्या स्तरावरची सगळी उडीदुडी काढली, ते आज एकाच पक्षात भाजपमध्ये आहेत. आणि ज्या संजय काका पाटील आणि विशाल पाटील आणि तुमचे गोपीचंद पडळकर यांनी एकमेकाची उडीदुडी काढली, त्यातले संजय काका आणि ते एकाच पक्षात होते, आणि आता 3 वेगवेगळ्या ठिकाणी ते झाले. तर आता लोकसभेनंतर जिल्हा परिषदेला फार मोठं गणित असं झालेलं आहे. आता ज्या जयंत पाटलांनी विशाल पाटलांना त्यावेळेला थोडी त्यांना त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असं म्हणलं जाते, तेच आज विशाल पाटील, विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे एकत्रित येऊन सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं एक पॅटर्न तयार करतायत, आणि त्या पॅटर्नला संजय काका मदत करतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे संजय काकांनी जी आघाडी केलेली आहे, म्हणजे आज विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंत पाटील हे सगळे आणि संजय काका हे एकाच पद्धतीनं एकाच भाजपच्या विरोधात एकत्रित काम करतील अशी परिस्थिती आहे. हा पॅटर्न आहे. आणि ह्या पॅटर्नला दुसरा पॅटर्न एक जोडतोय, म्हणजे की जे अजितदादा गट जे सांगलीमध्ये आहे, म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादीचा गट आहे, त्या राष्ट्रवादीचे जे माजी मंत्री आणि माजी आमदार आहेत, म्हणजे जे माजी मंत्री अजितराव घोरपडे आहेत आणि माजी आमदार जे विलासराव जगताप आहेत, की जे आता अजितदादा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत. तर आता कदाचित असं होण्याची शक्यता आहे की हे मूळचे जयंत पाटील समर्थक आहेत, म्हणजे आता जे अजितदादा गटात आहेत ते. त्यामुळं जयंत पाटीलांच्या एकंदरीत किंवा भाजपच्या विरोधाच्या राजकारणामध्ये संजय काका पाटील, विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे अशा प्रकारची आघाडी, ही आघाडी या सगळ्यांची एकत्रित आघाडी, आणि ही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे जयंत पाटील आणि विश्वजित कदमांच्या बरोबर एक वेगळं अंडरस्टँडिंग करेल, आणि असा भाजप विरोधाचा पॅटर्न तयार होईल अशी परिस्थिती सध्या सांगलीत आहे. हर्षदा, म्हणजे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर हे जे सगळं राजकारण शिस्त आहे ते भाजपला तिथं आव्हान देण्यासाठी शिस्त आहे, आणि संजय काका पाटलांना पण आपल्या बाजूने वळवण्यात आलेले आहे. पण सर, एक प्रश्न मला पडतो, म्हणजे जी काही माहिती आतापर्यंत तुमच्याकडनं जाणून घेतली, इतर पत्रकारांशी बोलताना लक्षात आली होती, ती म्हणजे की सांगलीच्या त्या राजकारणामध्ये आतापर्यंत जयंत पाटील हे डॉन सारखे होते. जयंत पाटलांच्या माध्यमातून एक राजकारण सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालं, किंवा त्यांचा तिथल्या राजकारणावर एक वरचष्मा होता. पण आता प्रत्यक्ष मात्र इतर ज्यांच्या विरोधामध्ये जयंत पाटलांचं राजकारण राहिलेलं आहे, किंवा ज्यांचा राजकीय संघर्ष जयंत पाटलांबरोबर राहिलेला आहे, ते लोकच जयंत पाटलांबरोबर किंवा जयंत पाटील त्यांच्याबरोबरच एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. असं का? कोणाला कोणाची गरज आहे म्हणून हे आलेले आहेत, की आणखीन कोणता तिसरा शत्रू आहे त्याला नामोहरम करण्यासाठी ही अशा पद्धतीनं खेळी करण्यात येते, असं राजकारण आकाराला येते? हर्षदा, याच्यामध्ये एक गोष्ट जी विशाल पाटलांनी इथं सांगलीच्या सभेत, म्हणजे ज्या गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सांगलीमध्ये आपण पाहिला असेल त्या दोघांच्या याच्यामध्ये, तर त्या संघर्षामध्ये इथं सांगलीमध्ये जी सभा झाली, संस्कृती सभा, त्या संस्कृती सभेमध्ये विशाल पाटलांनी एक भाषण केलं. त्याच्यामध्ये त्यांनी कथा सांगितली की कौरव पांडवांचं युद्ध, कौरव पांडवांचे मतभेद होते आणि त्यांचं ते 5 गावांवर मतभेद चाललेले होते, आणि त्यावेळेला हस्तिनापूरवर गांधर्वांनी हल्ला केला. गांधर्वाचा चंद्रसेन राजांना हल्ला केल्यानंतर त्यावेळेला कृष्णानं आणि युधिष्ठिरानं असं सांगितलं की आपण दुसरा कुठला बाहेरचा शत्रू आला तर आपण 105 आहोत, आपल्याला दोघांच्या मध्ये ही सत्ता जी हस्तिनापूरची ही कुरुवंशामध्ये राहिली पाहिजे. गांधर्वांचा हा प्रदेश नाही, गांधर्वांचा प्रदेश वेगळा आहे, त्यामुळं आपण आपले मतभेद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे की जो गांधर्वांना आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि मग त्यानंतर मग अर्जुन आणि भीम वगैरे सगळे मिळून आणि दुर्योधन मिळून सगळे एकत्रित करून गांधर्वांचा पराभव करतात. ही गोष्ट विशाल पाटलांनी सांगितलं होतं. याचा अर्थ काय की विशाल पाटील असतील, जयंत पाटील असतील, हे सगळे जे आहेत यांचा इंटरनल विरोध आहे. वसंतदादा घराणं, राजाराम बापू घरांचा संघर्ष आहे. परत विशाल पाटलांना तिकीट मिळवण्याचं साठी मागच्या आपल्याला माहिती आहे की कसं राजकारण झालं वगैरे. पण आता ती वेळ नाही. आता आपल्या समोर शत्रू हा भाजपचा मोठा आहे. गोपीचंद पडळकरांचा आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते फार खालच्या लेवलला जाऊन जिल्ह्याची संस्कृती बदलवत आहेत, आणि भाजप आता इतक्या मोठ्या शत्रू झालेला आहे की आपल्याला एकत्र येऊन आपली भूमी जी आहे किंवा आपलं जे मतदारसंघ आहे किंवा आपलं जो जिल्हा आहे तो वाचवण्याची गरज आहे, असं त्यातला अर्थ होता त्या सगळ्याचा. याचा अर्थ की जयंत पाटील आता डॉन आहेत आणि जयंत पाटलांना ते सगळं करायचा हा विषय आहे. पण आता डॉनची खुर्ची आहे, ती डॉनची खुर्ची जयंत पाटलांपासून शिफ्ट होती की काय अशी परिस्थिती सध्या आहे. कारण आता जी ड्रायव्हिंग सीट आहे ती कदाचित विश्वजित कदम असे घेतील, कारण विश्वजित कदमांचं नेटवर्क हे जास्त आहे. आता जयंत पाटलांचं कसं आहे, जयंत पाटलांचे स्वतः जयंत पाटील, मानसिंगराव नाईक एक शिराळ्याचे माजी आमदार आहेत ते, आणि रोहित पाटील असे 3 त्यांचे नेते आहेत. आणि जे आता त्यांच्याकडं जे आमदार आहेत, अरुणलाल लाड आता जे हे पदवीधर मतदारसंघाचे, तर त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेल्यामुळे ते
सध्या सक्रिय नाही आहेत. त्यामुळं रोहित पाटील हे थेट शरद पवारांचं सुप्रियतेचं नेतृत्व मांडतात. त्यांचं जयंत पाटलांशी फारसं सख्य नाही. अशा वेळेला जयंत पाटलांना दोन पावलं मागे येऊन विश्वित कदम आणि विशाल पाटील यांच्या बरोबर आणि संजय काकांच्या बरोबर एक अंडरस्टँडिंग करून म्हणजे डॉन पदाचा म्हणा असा त्याग करायला लागून. कारण माझी माहिती अशी आहे की विश्वित कदम, विशाल पाटील आणि त्यांची ज्यावेळी चर्चा पुण्याच्या VSI मध्ये झाली वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटमध्ये, त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की आता जयंत पाटलांनी ड्रायव्हिंग सीटवर न बसता चरित्र अभिनयाची भूमिका करावी. ज्या पद्धतीने बच्चन एखाद्या ठराविक कालानंतर एखाद्या चरित्र अभिनेत्याचं वडिलांचं काम करतो, त्या पद्धतीने आता आम्ही नट होतो ह्या सिनेमामधल्या जिल्ह्यातल्या आणि तुम्ही चरित्र अभिनेत्याचं काम करा, अशी चर्चा झाली. अशी एक म्हणजे खुसखुशीत एक चर्चा होती. तर त्या पद्धतीचं होतं. तर त्या पद्धतीने जयंतराव आता मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहून त्यांनी ते काम करावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने नेमकं काय होतं हे बघायला पाहिजे. आणि मात्र सगळ्यांची जोडणी करणं, सगळ्यांची चर्चा करणं या गोष्टी अजून बाकी आहेत. पण या पॅटर्नला आता एक आकार येऊ शकतो. हा वर्कआउट होतो आहे अजूनही तो अस्तित्वात आलेला नाही पण येऊ शकतो. याच्यातनं असं दिसतंय ते म्हणजे की सांगलीच्या पारंपरिक राजकीय संघर्षाला धक्का लागू नये यासाठी आपापसात संघर्ष करणारे हे सांगलीतले जे राजकारणी आहेत त्यांनीच स्वतःची एक मोठ बांधलेली आहे आणि पारंपरिक आम्ही शत्रुत्व जे आहे ते आम्ही आमचं करणार, बाहेरच्याने आमच्यामध्ये येऊन शत्रुत्व निभावायची किंवा राजकारण करण्याची गरज नाही, अशी काहीशी परिस्थिती सांगलीत तयार केलेली पाहायला मिळते. पण सर याच्यात काही प्रमुख नावांचा उल्लेख झालेला आहे. जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम आणि त्याचबरोबर संजय काका पाटील. नाही म्हटलं तरी हे त्या पक्षाचे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. त्यांच्या म्हणजे कुटुंबातलं पण एक राजकारणाचा पायंडा आहे किंवा पारंपरिक राजकारण कुटुंबामधनं सुद्धा झालेलं आहे. घराणे शाही आहे, राजकारणाची हे म्हणजे काय आपण म्हणू पार्श्वभूमी आहे घराण्यात सुद्धा, हा लिगसी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या चारही मोठ्या नेत्यांच्या अनुषंगानं चांगले वाईट काय परिणाम होऊ शकतील अशा पद्धतीच्या या वेगळ्या पॅटर्नचे? याच्यामध्ये आता कसं आहे की भाजप हा प्रबळ पक्ष आहे आणि भाजपमध्ये आता चंद्रकांत दादांच्याकडे पालकमंत्रीपद आहे आणि त्यांच्याकडे 4 आमदारांची ताकद आहे आणि राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे ते निश्चितच प्रबळ आहेत. पण जसं ह्यांच्यामध्ये मूठ बांधायला म्हणजे आताही मी तुम्हाला सांगितलं ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा अडचणी आहेत. कारण विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुद्धा जे मनभेद आहेत ते अजूनही पुरेशा प्रमाणात मिटलेले असं नाहीये. ती सगळी जबाबदारी विश्वित कदमांनी निभावावी लागेल. त्यानंतर विलासराव जगताप असतील जतचे किंवा कवठे मांगाळचे, अजितराव घोरपडे असतील आणि मग त्यानंतर मग दुसरा एक पदर तुम्हाला सांगायचं राहिला म्हणजे खानापूर आटपाडीचे आमदार जे सुहास बाबर आहेत, हे जरी शिवसेनेचे आमदार असले तरी या दोघांचा जो सुहास बाबरांचा जो पारंपरिक मित्रत्व किंवा घरोबा राहिलेला आहे हा RR पाटील आणि वसंतदादा पत्रकाराव कदमांच्या घरावर राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला अपक्ष जरी हे असले तरी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत न करता सुहास बाबरांनी त्यावेळेला विशाल पाटलांना मदत केली होती. त्यामुळे हा पायरा आता विशाल पाटलांना फेडावा लागेल तो सगळा. त्यामुळं शिवसेनेला मदत करतील ते म्हणजे भाजपला सोडून आणि तिथं खानापूर आटपाडीमध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध जो सुहास बाबर यांचा संघर्ष होणार आहे त्याच्यामध्ये सुहास बाबरांच्या मागे या सगळ्यांची ताकद उभी राहील. तर तो एक पॅटर्न म्हणजे आपल्याला म्हणजे हा पॅटर्न कुठं राबेल तर हा पॅटर्न तासगाव, कोटेमांका, जत, खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने राबवले आणि उरलेल्या ठिकाणी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढेल अशा प्रकारचा पॅटर्न आहे. आता भाजपचं जे आहे ते भाजपमध्ये असं आहे की गोपीचंद पडळकर एक आमदार आहेत, 2 आमदार आहेत ते सांगलीचे, एक आहेत सुधीर गाडगिळे आणि आपले सुरेश खाडे. तर भाजपच्या 4 आमदारांचा प्रॉब्लेम असा आहे की 4 आमदारांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये. म्हणजे जे सत्यजित देशमुख आहेत ते शिराळ्यामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ते जयंत पाटलांचे साडो आहेत जे शिराळ्याचे आमदार आहेत ते, तो एक वेगळाच आहे. आणि जे 2 आमदार आहेत आता सांगलीचे आणि मिरजेचे म्हणजे सुरेश खाडे आणि सुधीर गाडगिळ, तर या दोघांची चंद्रकांत दादांच्या बरोबर फार सख्य असं दिसत नाही. कारण चंद्रकांत दादांनी मध्यंतरी महापालिकेची मिटिंग घेतली, त्या मिटिंगला हे सांगली आणि मिरजेचेच आमदार नव्हते दोन्ही. म्हणजे 2 आमदार भाजपचे असून सुद्धा ते पालकमंत्र्यांच्या मिटिंगला उपस्थित नव्हते. आणि तुम्हाला गंमत सांगतो की या म्हणजे सुधीर गाडगिळ यांच्या पत्नीनं आणि सुरेश खाडे यांच्या पत्नीनं विशाल पाटलांना राखी बांधली परवाच्या कार्यक्रमामध्ये, तर त्यांच्या घरी जाऊन. तर असं एक वेगळ्या प्रकारचं वेगळं अंडरस्टँडिंग म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांच्यामध्ये खूप मोठी टीकाटिप्पणी झाली पण आता मात्र ते वेगळंच झालंय. म्हणजे त्या दोघांशी चंद्रकांत दादांशी पटत नाही आणि त्यांचं विशाल पाटलांची पटतंय. हे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आताच सांगलीमध्ये भाजपचे जे नगरसेवक होते, जे स्टँडिंग चेअरमन होते, त्यांनी स्वतःची वेगळी जनसंघर्ष आघाडी म्हणून स्थापन करून रजिस्टर करून घेतले.
भाजपचे जे नगरसेवक होते मिरजेमध्ये त्यांनी. तर याच्या मागे सुद्धा विशाल पाटलांचं प्लॅनिंग आहे अशी चर्चा त्या भागात तिथं मिरजेमध्ये आहे. तर या सगळ्या ज्या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, हा पॅटर्न फार गुंतागुंतीचा आणि आहे. पण एक गोष्ट आहे मात्र अभ्यास करण्यासारखा पॅटर्न नाही की मागच्या वेळेला ज्यांनी ज्यांचं काम केलं ते आता कुणाचं काम करतील आणि मागच्या वेळेला जे कोणाबरोबर होते ते आता कोणाबरोबर आहेत. म्हणजे आजच आता संजय काकांचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये ते कडक टीका करतायत सरकारवर की त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. म्हणजे हेच संजय काका पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचं 10 वर्ष खासदार असताना कौतुक करत होते काम चांगलं. अर्थात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आता आक्रमक होऊन सरकारनं कसं शेतकऱ्यांना मदत दिली, कर्जमाफी कशी द्यायला पाहिजे. अर्थात तिथं तासगाव आणि कवठे महांकाळमध्ये जवळजवळ एक 40-50 हजार हेक्टरला शेतीला खूप मोठा नुकसान झालेलं आहे. 1 लाख शेतकऱ्यांना फटका बसला. ही गोष्ट खरी आहे. पण तो प्रश्न ऍक्च्युली रोहित पाटीलनी उचलायला पाहिजे होता तिथं आमदार म्हणून. पण तो उपस्थित करतायत संजय पाटील आणि ते तिथं आंदोलन करून मोठा संघर्ष करतायत. तर अशा काही ज्या राजकारणातल्या गिमिक्स आहेत त्या सांगलीमध्ये आहेत आणि हा सांगली पॅटर्न निश्चितच चर्चेत मात्र या पुढच्या काळात राज्यात जाईल असं मला वाटतं. हर्षदा, तुम्ही खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये कशी सरमिसळ झालेली आहे, कशी गुंतागुंत झालेली आहे राजकीय दृष्ट्या आणि त्यातनं काही नवीन पॅटर्न आकार घेतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलात. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं अशी झालेली ही सरमिसळ किंवा अशी झालेली ही घुसळण, अशी झालेली ही आपण म्हणूयात की तुम्ही खरं तर 180 डिग्री फिरणारं राजकारण म्हणताय, पण हे 360 डिग्री ह्या सगळ्यामध्ये उलट पालट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे बऱ्याचशा गोष्टी राजकीय वैचारिक दृष्टिकोनातनं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अशी झालेली ही इतकी मोठी उलथापालथ ही सांगलीकरांसाठी, सांगलीतल्या एकंदरीतच समाज जीवनासाठी किंवा सांगलीच्या भविष्यासाठी, सांगलीतल्या नागरिकांसाठी कशा पद्धतीनं म्हणजे चांगली वाईट काय त्याचे इम्पॅक्ट होऊ शकतात आणि का महत्वाचं राहील की नाही महत्वाचं राहील, परिणाम करणारं ठरेल की अगदी निष्प्रभ ठरेल, नेमकं काय आता सध्या काय दिसतंय? नाही, सांगलीचं राजकारण हे बऱ्याच तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक ठिकाणी हे व्यक्ती केंद्रित झालेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं पक्ष बदलला, त्या व्यक्तीनं काही समजा हे केलं तर त्या पद्धतीनं तो बराच मोठा समूह त्या पद्धतीने ऍक्ट करतो. म्हणजे पक्षाच्या पूर्वी म्हणजे काँग्रेसचा वेळी प्रभाव होतो त्यावेळेला किंवा भाजप जनसंघाच्या काळामध्ये कमिटेड वोटर होता. पण आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर तो कमिटेड वोटरचा मुळात प्रश्न झाल्यामुळे तो वोटर हा स्थानिक पातळीवर त्या नेत्याशी कनेक्टेड असतो. म्हणजे आता समजा संजय काका असतील तर ते भाजपकडनं खासदार आहेत का, काँग्रेसकडनं खासदार आहेत का, राष्ट्रवादीकडनं, ह्याच्याशी जनतेशी काही घेणं देणं नसतं. किंवा आता पतंगराव कदम एकदा अपक्ष लढले, ते शिवाजीराव देशमुख एकदा अपक्ष लढलेले होते. त्यामुळं अशा अनेक वेळा अनेक उलटापालटी झालेल्या आहेत. त्यामुळं जनतेला माझा काम करणारा माणूस कोण आहे, माझ्या मदतीला कोण येतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं तर मुळात स्थानिकच नेतृत्व असतं आणि स्थानिकच प्रश्न असतात सगळे, बरोबर. त्यामुळे त्यावेळेला मग हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या सगळ्या गोष्टी फरक पडतो त्याचा, नाही असं नाही, काही अंशी फरक पडतो. पण स्थानिक पातळीचे प्रश्न असतात ते प्रश्न जो नेता सोडवतो त्या नेत्यामागच ती जनता जाते आणि स्थानिक प्रश्न जो उपस्थित करतो म्हणजे पक्षीय पातळीवर होण्यापेक्षा त्या नेत्याच्या बरोबरीनं ती सगळी जनता इकडे तिकडे मोबिलाइज करते. आणि प्रत्येक नेत्याचा एक टेरिटरी असते. म्हणजे काही जिल्हा परिषद मतदारसंघ, काही महानगरपालिका क्षेत्र असेल, काही नगरपालिका क्षेत्र असेल, तर या नगरपालिका महानगर क्षेत्रामध्ये त्या नेत्याची टेरिटरी असते. आणि सांगलीमध्ये बऱ्याच वेळा स्थानिक स्वराज्य संस्था या काही वेळेला आघाडीनं लढवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सांगली म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन व्हायची होती हर्षदा, तर त्यावेळेला सांगलीत जयंत पाटलांनी भाजपला घेऊन महाआघाडी स्थापन केलेली होती. म्हणजे संभाजी पवार आणि संजय काकांना घेऊन सांगलीमध्ये, म्हणजे त्यावेळी ते भाजपचे होते, तर त्यावेळेला जयंत पाटील राष्ट्रवादीत होते, तर त्यावेळेला त्यांनी सांगलीत महाआघाडी स्थापन केलेली होती. म्हणजे भाजपला घेऊन ऑलरेडीच त्यांनी त्यावेळेला ती स्थापन केलेली होती. त्यामुळे नंतर राज्यात ती महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यामुळे तुम्ही म्हणला तसं 360 डिग्रीचा जो पॅटर्न आहे तो बऱ्याच ठिकाणी परत सांगलीत गेला, म्हणजे सांगलीतनं बाहेर गेला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आता आपण बघतोय की संग्राम जगतापांचा कसा आता ते पूर्वी वारकरी संप्रदायातला मी आणि सांगायचे आणि आता 360 डिग्रीतनं पुन्हा मी हिंदुत्ववादी असं म्हणायला लागेल. तर तशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे सांगलीचा तो कदाचित राज्यात बऱ्याच ठिकाणी गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही हर्षदा. पण सर आता एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे की इतकी जी काही घुसळण झालेली आहे ती पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली आहे, लोकप्रतिनिधींमध्ये झालेली आहे. कधी काळी ज्या पक्षाच्या तिकिटावर लढले आता त्याच्याशीच फारकत घेऊन वेगळ्या आघाड्या, वेगळे मंच स्थापन केले गेले, वेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केले गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आपण पाहिलेले आहे. पण सांगलीमध्ये इथं म्हणजे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या अनुषंगानं पण बरीच घुसळण झालेली आहे, वैचारिक बदल होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
पण या सगळ्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्या पक्षाला अधिक बसू शकतो आणि कुठल्या पक्षाला फायदा होऊ शकतो असं आता दिसतंय? याच्यामध्ये जी आता मी सांगितलं सांगली पॅटर्नचं जयंत पाटील, विशुद्ध कदम, विशाल पाटील, संजय काका पाटील, विलासराव जगताप किंवा आपले राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार किंवा माजी आमदार अजितराव घोरपडे, या सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एक आघाडी किंवा व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून निवडणूक त्यांनी लढवली, जयंत पाटलांनी आणि विशुद्ध कदमांनी त्याचा समन्वय केला, तर मात्र भाजपला ही निवडणूक जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जड जाऊ शकते. आणि जर भाजपनं ह्या सगळ्यांच्या मध्ये काही फूट पाडली किंवा या सगळ्यांच्या मध्ये काही अंडरस्टँडिंग केलं, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जर स्वतःच अजितदादांच्या पक्षाबरोबर किंवा शिवसेना एकनाथ शिंदेच्या बरोबर जुळून घेतलं किंवा त्यांना काही जागा देऊ केल्या आणि वरनं प्रेशर आणलं, तर मात्र काही याच्यामध्ये बदल घडू शकतात. पण या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्राखाली जी गावं, शहरं आहेत, नगरपालिका आहेत, तिथं मात्र हे सगळे नेते आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करणार या सगळ्या गोष्टीचा. आणि जे मागचे जुने हिशोब आहेत त्यातले सुद्धा काही हिशोब पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. पण आता जर स्कोर सेटल करायचा, तर आता त्याच्यामध्ये जर केला तर भाजपला खूप काळजी करून आपलं त्यांची एक संगत साधावी लागेल. म्हणजे भाजपला जर पुन्हा या इथं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जर पुन्हा सत्तेत आणायची असेल तर भाजपला फार मोठं कष्ट करून त्यांना एकसंघपणे आणि राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय ताकद वापरावी लागेल. हर्षदा, तर सर, तुम्ही खरं तर सांगलीमध्ये जो एक नवा पॅटर्न आकार घेतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी 180 डिग्री फिरलेला हा जो पॅटर्न आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. प्रत्यक्ष मात्र जर आपण पाहिलं तर पक्षीय राजकारणाऐवजी वैयक्तिक राजकारण आणि वैयक्तिक राजकीय संघर्ष वाचवण्यासाठी हा पॅटर्न आकाराला येतोय. पण त्यातनं एक नवीन राजकारण आकार घेऊ शकतं सांगलीमध्ये आणि त्याचा फायदा सांगलीकरांना होण्याची शक्यता असल्याचं तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या विश्लेषणातनं तरी सध्या पाहायला मिळते. अर्थात हे नेते कशा पद्धतीने एकमेकांशी राजकीय संघर्ष विसरून सध्या जुळवून घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच या सांगली पॅटर्नवर आपलं लक्ष असणार आहे. मुंबई तकवर पहिल्यांदा आपण या सांगली पॅटर्नची चर्चा केलेली आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं जे आपण विश्लेषण करतो त्यात महत्त्वाची आणि मोठी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि इथून पुढे निवडणुकांच्या अनुषंगानं याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोलत राहूच. या बदलत्या राजकारणाबद्दल सरांकडनं आणि इतर पत्रकारांकडनं माहिती घेतच राहू. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. प्रेक्षकांना हा व्हिडिओ कसा वाटला, सांगली पॅटर्न बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं आहे आणि खरोखर अशा वेगवेगळ्या पॅटर्नची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बघून? तर याबद्दल नक्की कमेंट करा. आता मात्र माझी या व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.